हाय हॅलो नमस्कार. तर आज येथे बनवत आहे तांदळाच्या खिशीचे पापड. तर यासाठी तांदूळ स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत घातले 1 तासभर आणि सावलीमध्ये पूर्णपणे सुकवून दळून आणले आहे. तर आता ज्या पातेल्याने मला पीठ घेतलं आहे मी खिशी घेण्यासाठी स्वच्छपणे या स्टेजला मी ते पाण्यामध्ये पूर्णपणे पीठ एकजीव करून घेत आहे, गाठी फोडून घेत आहे. कारण नंतर पीठ जेव्हा आपण खिशी पूर्णपणे घेऊ ना त्यानंतर पिठाच्या गठोळ्या तशाच राहतात कोरड्या पिठाच्या. त्यासाठी पिठाच्या पूर्णपणे कोरड्या गाठी मोडून घेऊन एकजीव करून मग आपल्याला 10-15 मिनिटासाठी वाफ दडपून ठेवायची आहे पिठासाठी. तर एकदम छान प्रकारे खिशी शिजल्या जाते. खिशी जर कच्ची राहिली तर आपल्या पापड्या वाळत घातल्यानंतर चिरतात, तुकडे होतात आणि पापड्या चांगल्या नाही होत. त्यासाठी खिशीची वाफ चांगली व्यवस्थित काढून घ्यायची आणि मगच पापड लाटायला घ्यायचे आहे. पूर्णपणे खिशी शिजल्यानंतर आपण ह्या पापड्या लाटण्यासाठी घेऊया. छानपैकी दमदमीत अशी वाफ काढायची खिशीला. हे बघा दाखवते मी कशा प्रकारे आपली खिशी शिजली आहे. खूप छान अशी शिजवायची आहे, कच्ची राहू नाही द्यायची आहे. कारण कच्ची राहिले तर पूर्ण आपल्या पापड्या चिरून जातील वाळवताना आणि त्या चांगल्या पण नाही होणार. अशा प्रकारे आमची खिशी पूर्ण आम्ही शिजवून घेऊन कॅरी बॅगच्या पिशवीमध्ये घेऊन ते पीठ मळलं आणि त्यानंतर आपल्याला हव्याच्या प्रमाणामध्ये आकारामध्ये आपण लाट्या पाडून घ्यायच्या. मशीनवरती आपण आपल्या अशा पापड्या लाटून घेऊ आणि सुकत घालू.